नमस्कार, कल्याणी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला इथे वरती स्क्रीनवर व्हिडिओ दिसेल, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ कसा एडिट करायचा हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। हा जो व्हिडिओ आहे त्या कॅनवा ॲप वापरून सोप्या पद्धतीने मराठीमध्ये कसा एडिट करायचा हे बघणार आहोत। बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कॅनवा ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल आहे, कस्टम साईजमध्ये यायचं आहे। आता कस्टम साईजमध्ये आल्यानंतर इथे बघा आपल्याला विड्थ घ्यायचं आहे 1080 आणि हाईट घ्यायची आहे 1920 आणि क्रिएट अ न्यू डिझाईनवर टच करायचं आहे आणि हे पेज जे आहे ते आपलं ओपन करून घ्यायचं आहे। तर हे शॉर्ट व्हिडिओचं पेज आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे पेज ओपन करून घ्यायचं आहे। आता हे पेजच का घेतलं आपण, कारण आता इथे कॅनवाला अपडेट आल्यामुळे आपण हे पेज घेतलं आहे। पेजमध्ये आपण एडिट करतो तर छान पद्धतीने होते आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जर केलं, आपण मोबाईल व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जर गेलो तर तिथे लेयर्स येतात आणि तिथे आपल्याला थोडं कन्फ्युजनचं कारण आहे, त्यामुळे आपण इथे पेजेस घेतलेला आहे। बघा आता इथे व्हिडिओ कसा एडिट करायचा। आता इथे आपल्याला अशा पद्धतीचं पेज ओपन होऊन जाईल व्हाईट कलरचं। एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहे, फोटो, व्हिडिओ, ग्राफिक्स, ॲनिमेशन, शेप, व्हिडिओ, ऑडिओ, चार्ट, फॉर्म, सीट आणि टेबल आणि फ्रेम, ग्रिड्स अशा पद्धतीचे बॉक्स आहेत। यामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे, फोटोमध्ये जायचं आहे। फोटोमध्ये आल्यानंतर इथे सर्च बॉक्स आहे। सर्च बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे वॉटर कलर फ्लावर बॅकग्राऊंड। आता इथे बघा भरपूर सारे जे बॅकग्राऊंड आहे ते येऊन जातात। आता मी या पद्धतीचं घेतलेलं होतं आणि याला काय केलं, सर्कलनी आणि असं सरळ करून घेतलं। आता सरळ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, यावर टच करायचं आहे। बघा इथे मी व्यवस्थित सरळ केलं आणि मध्ये घेतलं। आता याला टच केल्यानंतर वरत बघा व्हाईट कलरची पट्टी आली, 3 डॉटवर टच करायचं आहे आणि सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड करायचं आहे आणि मी हे डन केलेलं आहे। बघू शकता इथे हे पेजला लागलेलं आहे। तुम्ही कितीही हलवलं तर हे निघणार नाही। पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये यायचं। ग्राफिक्समध्ये सर्च करायचं कॉर्नर फ्लावर बॉर्डर वॉटर कलर आणि ही जी बॉर्डर आहे ही घ्यायची आहे। आता हिला असं छोटं करायचं आणि हिला चारी साईडने लावायचं आहे। तर मी असं छोटं करते, पुन्हा हिला डुप्लिकेट करते आणि इथे याला काय करायचं आहे, फ्लिप करायचं आहे। बघा आता मी फ्लिपमध्ये आले। फ्लिपमध्ये आल्यानंतर हिला हॉरिझॉन्टल करायचं, पुन्हा हिला डुप्लिकेट करायचं। डुप्लिकेट केल्यानंतर आता पुन्हा इथे यायचं आणि इथे वर्टिकल करून घ्यायचं। पुन्हा आता इथे असंच करायचं, याला पण असंच वर्टिकल करून घ्यायचं। फ्लिपमध्ये आल्यानंतर इथे हॉरिझॉन्टल करायचं आहे। अशा पद्धतीने आपण चारी साईडने लावून घेतलं। आता याला छान असं ॲनिमेशन द्यायचं आहे। याचा आपल्याला एक बॅकग्राऊंडचा व्हिडिओ बनवायचा आहे। तो कसा बनवायचा आता ते बघूया। बघा आता इथे पुन्हा या पहिल्या नंबरच्या फ्लावरला टच करायचं वरती। आता वरतीच टच केल्यानंतर ॲनिमेटमध्ये यायचं। बघा खाली स्क्रॉल करा, त्याला टच करून ठेवायचं अगोदर, मग तुम्हाला ॲनिमेट नाव जे आहे ते दिसणार आहे। आता इथे बघा पुन्हा आपल्याला पॅनचं जे ॲनिमेट आहे ते द्यायचं आहे। पुन्हा पॅनवर डबल टच करायचं आहे। आता इथे या साईडचा जो बाण आहे उजव्या साईडने जाताना दाखवायचा आहे आपल्याला आणि याची जी स्पीड आहे ते आपल्याला टोपीपर्यंत ठेवायची आहे। पुन्हा आता वरती बघा ॲनिमेटचं जे आहे ऑन इंटरवर टच करायचं आहे आणि ते तुम्हाला असं जाताना दिसेल। आता त्यासमोरचं जे फ्लावर आहे त्याला कोणतं द्यायचं आहे, पुन्हा त्याला टच करायचं। पुन्हा आता इथे पॅनच्या ॲनिमेटमध्ये यायचं आहे, पुन्हा पॅनवर यायचं। सर्व याला पॅनच द्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हे जे डायरेक्शन आहे ना पुन्हा दुसऱ्या बाजूचं द्यायचं आहे आणि याला पण इथे ऑन इंटर ठेवायचं आहे आणि याची स्पीड पण याला टोपीपर्यंत ठेवायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडनं केलेलं आहे। तर आता इथे पण असंच करायचं आहे, जसं वरती केलेलं आहे सेम पद्धतीने तसंच करायचं आहे। इथे पण आता इथे पॅनचं ॲनिमेशन द्यायचं आहे आणि इथे याची स्पीड टोपीपर्यंत ठेवायची आणि इकडचा जो बाण आहे तो उजव्या साईडने दाखवायचा, ऑन इंटर ठेवायचं। असं आपल्याला दोन्हीही म्हणजे खाली पण दोन्ही साईडने सेम टू सेम करायचं, जसं वरती दिलेलं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण करून घ्यायचं आहे। तर मी माझ्या सर्व याला करून घेतलेला आहे। आता इथे हा व्हिडिओ बनलेला आहे। आता मी इथे तुम्हाला ओपन करून दाखवते। वरती बघा तुम्हाला भरपूर सारे आयकॉन्स आहे दिसतात, तर 3 नंबरच्या आयकॉनवर टच करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे ओपन केल्यावर दिसणार आहे। तर बघा आता इथे हा जो व्हिडिओ आहे आपण हा बनवलेला आहे।
बॅकग्राऊंडचा. तर आता इथे सर्व पेजेस जे आहे ना आपल्याला डुप्लिकेट करायचे. तर आपल्याला 8 पेजेस लागणार आहे. लास्टमधलं जे पेज आहे तुम्ही ते डिलीट पण करू शकता की तुम्हाला नको असेल तर. बघा आता इथे मी अशा पद्धतीने बघा खाली पेजला टच करून ठेवायचं आहे. निळ्या कलरचा बॉक्स आला आणि डुप्लिकेटचं ऑप्शन आलेलं आहे. तर हे पेजेस असे डुप्लिकेट करत न्यायचे आहे. आपल्याला इथे 8 पेजेस पाहिजे, तर 8 पेजेसपर्यंत असे डुप्लिकेट करायचे आहे. बघा इथे मी 8 पेजेस जे आहे डुप्लिकेट केलेलं आहे अशा पद्धतीने. किंवा तुम्ही इथे याची स्पीड वाढवून हे बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकता. इथे तुम्ही एक व्हिडिओ बनवू शकता. आता इथे हा बनवलेला आहे. तर आता इथे छान असं डेकोरेशन करायचं आहे. पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. आता ग्राफिक्समध्ये इथे सर्च करायचं आहे आपल्याला गणेशा म्हणून सर्च करा इथे. आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कोलोग्राफी गणेशाचे आयकॉन्स असतात ते पण दिसून जाईल. आता बघा हा पहिल्या नंबरचा मी जो हे आहे कोलोग्राफी हा घेतला आणि इथे जो फ्लावर आहे ना या फ्लावरमधला आपल्याला एक डार्क कलर घ्यायचा आहे. आता इथे बघा मी या पद्धतीचा कलर घेतलेला आहे. पुन्हा या प्लसच्या चिन्हावर केलं, पेन टूल घेतलेला आहे आणि या फ्लावरमधला डार्क कलर घेतला आणि इथे डन केला. आता हा कलर दिल्यानंतर बघा कलरमध्ये हा कलर दिसतो हा डार्कवाला. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही कलर जे डार्क करायचे आहे आणि मी हे केलेलं आहे. आणि याला छोटं करते ह्या गणेशाच्या नावाला आणि मध्ये असं ठेवते. पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये येते आणि इथे बघा गणेशाचा जो आयकॉन आहे ते बघायचं आहे फोटोचं. तर मी हा घेतलेला आहे आणि याला असं छोटं करते. बघू शकता किती सुंदर आणि किती छान असं आलेला आहे. आता याला आपण डार्क कलर देणार आहे पुन्हा. आता जो कलर दिलेला आहे ना तो कलर ऑलरेडी त्या कलर पॅलेटमध्ये आलेला आहे डार्क कलर. आणि आता इथूनच आपण हा कलर जो आहे तो देणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण जे नावं वगैरे सर्व लिहून घेतलेले आहे ते कशा पद्धतीने लिहिलेले आहे मी सविस्तर माहिती तुम्हाला देते. आता इथे बघा हा जो आहे ना सिम्पल टेक्स्टमध्ये यायचा आहे. टेक्स्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाईप करून घ्यायचं आहे. आता मी इथे नावं टाईप करून घेतलेले आहे. हाच डार्क कलर मी सर्व याला दिलेला आहे. आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे सर्च कलर्स म्हणून सर्च करायचं आहे ग्राफिक्समध्ये. बघा आता इथे कलश म्हणून सर्च केला आपण ग्राफिक्समध्ये आणि मी हा जो कलश आहे ना हा घेतला. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलश आहे कुठलाही वापरू शकता. आता इथे मी हा सिम्पलवाला वापरलेला आहे आणि असा मध्ये ठेवलेला आहे आणि याला सर्व याला काय केलेलं आहे मी ग्रुप केलेला आहे. ज्यांना कोणाला ग्रुप करता येत नाही तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघू शकता आणि छान पद्धतीने ग्रुप कसं करायचं ते शिकू शकता. आता इथे बघा अशा पद्धतीने आपण हा ग्रुप करून लावलेला आहे. आता पुन्हा इथे काय केलेलं आहे मी हा जो फोटो आहे ना याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे कशा पद्धतीने बनवायचा. कॅनवामध्ये पण बनवता येतो आणि कॅनवा प्रो नसेल तुमच्याकडे तर फ्रीमध्ये कसं बनवायचं ते पण मी सांगितलेलं आहे. तो फोटो जो आहे तुम्ही तो शिकू शकता कशा पद्धतीने बनवायचा. तर बघा आता इथे मी हे फोटो जे आहे असे बनवून घेतलेले आहे सर्व फोटो आणि ते लावून घेतलेले आहे. आता हे जे नाव आहे हे नाव कसं बनवलेलं आहे बघा. आता इथे कॅनवामध्येच बनवलेलं आहे संपूर्ण. आपण जे कुठलं बाहेरून घेतलेलं असेल ते पण मी तुम्हाला सांगते कुठून घेतलेलं आहे. बघा आता इथे मी काय केलं पुन्हा इथे टेक्स्टमध्ये आले. टेक्स्टमध्ये आल्यानंतर हे जे नाव आहे लिहून घेतलं आणि जे नाव मुलीचं नाव आहे ते थोडं मोठं केलेलं आहे आणि त्याची चौका जे नाव आहे छोटं करून त्या नावावरच लावलेलं आहे. आता मी याला कोणता फॉन्ट दिलेला आहे फॉन्टमध्ये मी आले. आता याला मी फॉन्ट सांगते मी तुम्हाला. टेको नावाचा जो फॉन्ट आहे तो दिलेला आहे आणि खाली जो फॉन्ट आहे ना तो मी राजधानी म्हणून फॉन्ट दिलेला आहे. बघा आता इथे थोडं तुम्हाला नेटवर्क इश्यू असल्यामुळे दिसणार नाही. तर अशा पद्धतीचे आपण हे फॉन्ट लावलेले आहे आणि सर्व याला आपण हेच फॉन्ट लावले कुठलाही दुसरा फॉन्ट घेतलेला नाही आहे. आता इथे बघा ही बॉर्डर. तर यासाठी काय सर्च केलं होतं आपण तुम्हाला इथे बॉर्डर दिसेल. एलिमेंट्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आलो. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर लाईन डिझाईन म्हणून सर्च केलं. तुम्ही लाईन बॉर्डर लाईन डिझाईन लाईन म्हणून पण टाकू शकता किंवा डिझाईन म्हणून पण टाकू शकता. आता इथे बघा मी कोणत्या पद्धतीची घेतली आणि मी कोणती घेतली हे दाखवते. आता अशा पद्धतीची मी हे घेतली आणि हे बघा मी ही घेतली सेम टू सेम आहे आणि याचा कलर जो आहे तुम्हाला इथे डार्क करायचा आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने लावायचे आहे आणि याला सर्व याला जे लिहिलेलं आहे तुम्ही त्याला पण ग्रुप करा आणि सर्व याला ग्रुप करून घ्या. लाईन आणि ते जे नाव आहे छोटे छोटे सर्व याला अशा पद्धतीने मी ग्रुप केलेला आहे. वरचा फोटो वेगळा आहे आणि हे नाव जे आहे वेगळं आहे. अशा पद्धतीने सर्व नावं वगैरे जे आहे ते आपल्याला ग्रुप करायचे आहे आणि फोटो पण बनवून घ्यायचा आहे. आता यासाठी मी काय सर्च केलं होतं तुम्हाला इथे वेडिंग म्हणून सर्च करायचं आहे. या फोटोसाठी फोटोमध्ये जायचं आहे. बघा इथे फोटोमध्ये आपल्याला वेडिंग इंडियन वेडिंग म्हणून सर्च करायचं आहे. आता भरपूर सारे फोटो आहे यामधला तुम्ही कुठलाही वेडिंगचा फोटो जो आहे तो घेऊ शकता. इथं अशा पद्धतीचा पण फोटो घेऊ शकता. बघा आता इथे हा पण फोटो घेऊ शकता आणि मी हा फोटो घेतलेला आहे लावलेला आहे इथे. आता पुन्हा इथे दुसरा फोटो आहे आणि हे बघा हे कसं बनवलं. आता मी तुम्हाला इथे शुभविवाह नाव आपण कॅनवामधलंच घेतलं आहे. इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे. इथे पुन्हा बॅक यायचं आहे. इथे ग्राफिक्समध्ये आपल्याला शुभविवाह म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे शुभविवाह सर्च केल्यानंतर बघा भरपूर साऱ्या ज्या कोलोग्राफी आहेत तर ह्या तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही यामधली कुठलीही घेऊ शकता. मी जेवढ्या काही कोलोग्राफी आहे शुभविवाहाच्या त्या सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता इथे बघा हा जो आहे ना हा घेतलेला आहे मी
आणि ह्याला की हात छोटा आहे बघा, इथे खूप बारीक आहे. आता याला मोठं कसं करायचं हे बघूया. आता इथे बघा, आता मी यावर टच करते. आता याला रेडच कलर देते, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही कलर देऊ शकता. आता इथे अगोदर आपल्याला एक कलर ठेवायचा आहे. कुठलाही कलर ठेवल्यानंतर पुन्हा इथे इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर शॅडोमध्ये यायचं आहे. शॅडोमध्ये आल्यानंतर इथे आउटलाईनमध्ये यायचं आहे. आता इथे आउटलाईनमध्ये आल्यानंतर इथे जो कलर आहे ना तो काय करायचा आपल्याला, साईज जी आहे ना अशी वाढवायची आहे. आता इथे साईज वाढवल्यानंतर पुन्हा इथे कलर जो आहे तो रेडच ठेवायचा आहे. जो तुम्ही अगोदर कलर दिला आहे तोच द्यायचा आहे. नंतर इथे पुन्हा साईज जे आहे ते कमी कमी करत जायचे. तुम्हाला किती पाहिजे, 20 पाहिजे, 21 पाहिजे, 50 पाहिजे अशी ठेवायची आहे. आता अशा पद्धतीने आपण हा जो आहे ना कोलोग्राफी जो आहे तो नाव जे आहे ते बनवून घेतलं. आता इथे आपण कुठल्याही पद्धतीची लाईन घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार. तर मी हे लाईन घेतली होती, फ्रीवाली आहे आणि इथे मी हे लाईन अशी लावली, छोटी करायची आहे. आता इथे छोटी होत नाही तर झूम करून छोटं करायचं आहे. आता छोटं केल्यानंतर बघा, आता इथे याला येल्लो कलर आणि इथे येल्लो कलर आणि रेड कलर देऊन घ्यायचा आहे. इथे बघा, आता याला दोन्ही याला कलर द्यायचा आहे, कलरचं ऑप्शन येते. आता एका याला मी रेड कलर देते आणि एका याला मी येल्लो कलर देते. अशा पद्धतीने आपल्याला हे ग्रुप करून दुसऱ्या बाजूने लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी कलर देत आहे येल्लो कलर आणि याला दोन्ही याला ग्रुप करायचं. ग्रुप केल्यानंतर तिकडल्या साईडनं जे आहे आपल्याला ते वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही जे लाईन आहे तयार करून घेतलेलं आहे आणि इथे बाकी कुठलं काही वापरलेलं नाही आहे. बघू शकता इथे मी अंडूच्या ऑप्शनने अंडू केलेलं आहे सर्व आणि इथे बॉर्डर जे आहे जसं लिहिलेलं होतं तसंच लिहून घ्यायचं आहे. आता बघा दुसरं पेज जे आहे, इथे मी आता ह्या बॅकग्राऊंड कसा बनवला. आता हा बॅकग्राऊंड मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कसा बनवलेला आहे म्हणून, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि इथे मी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, आता इथे मी एलिमेंट्समध्ये आले, पुन्हा इथून बॅक आले आणि इथे शेपमध्ये आले. शेपमध्ये आल्यानंतर इथे हा सर्कल घेतला मी. सर्कल घेतल्यानंतर बघा मी इथे थोडं खाली येते. हा सर्कल घेतल्यानंतर असा मध्ये हे करायचं आपल्याला, थोडासा असा वाढवून घ्यायचा आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने केला. आता पुन्हा इथे बॅक यायचं आहे आणि इथे राऊंडिंग स्क्वेअर आहे हा घ्यायचा आहे 2 नंबरचा आणि याला असं छोटं करायचं. किंवा तुम्ही याऐवजी स्ट्रिप वगैरे वापरू शकता. कंपल्सरी नाही आहे की हेच वापरलं पाहिजे, कुठलंही तुम्ही शुभेच्छुक पट्टी वगैरे छोटी करून वापरू शकता. आता इथे मोठंच बनवायचं. जेव्हा आपण छोटं करतो तेव्हा ते छोटं होते आणि हे मोठं का बनवायचं, कारण इथे ना हे जे ग्राफिक्स आहे छोटे छोटे राहतात ना, हे लवकर ग्रुप होत नाही, त्या कारणाने आपल्याला इथे मोठं बनवायचं आहे. बघा, आता इथे अशा पद्धतीने ठेवायचं आणि हे 5 लाईनिंग ज्या छोट्या मोठ्या करून अशा लावून घ्यायच्या. बघा, इथे मी 4 केलेले आहे आणि लास्टमध्ये आपल्याला इथे सर्कल लावायचा आहे. आता इथे बघा मी हा सर्कल बनवते, याचा असा सर्कल बनवल्यानंतर इथे असं ठेवायचं आहे आणि याला काय करायचं, सर्व याला ग्रुप करायचं. आता इथे मला हे नको आहे म्हणून मी हे सर्व डिलीट करते. अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि छान पद्धतीने तुमचे जे पेजेस आहे ते एडिट करू शकता. आणि बघा आता इथे आणि कुठलाही पासवर्ड नाही आहे, फ्रीमध्ये आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला ते समजणार आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे लावलं आणि याला सर्व याला ग्रुप केलेलं आहे आणि हे ग्रुप केल्यानंतर आपल्याला याला छान ॲनिमेशन देता येते. आता इथे बघा हे जे स्थळ लिहिलेलं आहे ना, हे हळद समारंभ जे लिहिलेलं आहे, मी टाईप करतानाच तिथे डॉट लावलेला आहे. थोडा पेस्ट द्यायचा आणि नंतर डॉट लावायचे. आता हे सर्व पेजेस जे आहे अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे. बघा, आता इथे मी दुसरं पेज दाखवते तुम्हाला. आता हे पण पेज असंच बनवलेलं आहे. आता इथे मी हे ढोल जो आहे तो हा बाहेरून घेतलेला आहे. पिंट्रेस्ट ॲपवरून ढोल PNG म्हणून सर्च करा आणि इथे कॅनवामध्ये मी त्याला शॅडो लावलेला आहे. पुन्हा इथे ग्राफिक्समध्ये यायचं. ग्राफिक्समध्ये इथे ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करायचं. तुम्ही किंवा शॅडो म्हणून जरी सर्च केला तुम्हाला येऊन जाते. आता भरपूर शॅडो आहे, फ्रीवाले आहे, प्रोवाले आहे, कुठलं पण घेऊ शकता. तर मी इथे हा ब्लॅकवाला जो आहे तो घेतला होता आणि याला छोटं करायचं आणि याला काय करायचं, असं याच्या बरोबर व्यवस्थित असं डमरूच्या खाली ठेवायचं आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे तुम्हाला इथे काय करायची, अशी कमी करून घ्यायची. कमी केल्यानंतर पुन्हा याला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर याच्या खाली लावायचं आणि याची पोझिशन आहे ते बॅकवर्ड करायची आहे आणि हे सर्व याला काय करायचं, आपल्याला ग्रुप करून घ्यायचं आहे. बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवते डमरू घेऊन. आता इथे बघा हा डॉमरू घेतलेला आहे मी. याचं बॅकग्राऊंड जे डिलीट करते आणि इथे याला एका साईडने याला कट करते. आता कट केल्यानंतर जेवढा माझ्या इकडून खालच्या साईडचा कट होतो तेवढा करून घेते आणि पुन्हा इथे कॅनवामध्ये एक इरेझरचं ऑप्शन आहे, बटन आहे, ते बटननं काय करायचं, हा जो दांडी आहे ना हे पूर्ण कट करून टाकायचे, रिमूव्ह करून टाकायचे. आता पुन्हा डन करते. अशा पद्धतीने तो इरेज झालेला आहे. आता इथे बघा अशा पद्धतीने मला मोठंच लावायचं आहे. आता पुन्हा याला डुप्लिकेट केल्यानंतर त्याच्या समोरचा जो डमरू आहे तो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी घेतला आणि ह्याला काय करायचं, छोटं करायचं आणि इथे लावून घ्यायचं आहे. आता इथे छोटं केल्यानंतर दोन्ही याला काय करायचं, आपल्याला ग्रुप करायचं. अगोदर ग्रुप अशा पद्धतीने लावायचं आहे. आता इथे लावलेलं आहे, याच्या खाली पण असं लावून घ्यायचं आहे आणि याची पोझिशन वगैरे जे आहे आपल्याला बॅकवर्ड करायची आहे. बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लावायचं आणि याला सर्व याला काय करायचं, आपल्याला ग्रुप करायचं आहे. आता याची पोझिशन मी बॅकवर्ड केलेली आहे दोन्ही याची.
म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित दिसणार आहे। आता इथे दुसऱ्या साईडने जेव्हा लावतो ना आपण तेव्हा काय करायचं आहे, आपल्याला हा ग्रुप जो आहे तो ओपन करायचा आहे। जेव्हा आपण ग्रुप ओपन केलं, ओपन करण्याचं कारण सांगते मी, कारण हा इकडल्या साईडने लावलेला आहे आपण, हा जेव्हा आपण ओपन करतो ना तर हा आपल्याला मोठा जो आहे तो उजव्या साईडने पाहिजे, छोटा हा डाव्या साईडने पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे एडिट करायचं आहे। तर बघा आता इथे अशा पद्धतीने एडिट केलं आणि लास्टमधलं जे पेज आहे तुम्हाला दिसलं, लास्टमध्ये पण तेच ठेवायचं आहे आणि इथे जे त्याच्या अगोदरचं जे पेज आहे 6 नंबरचं ते पण तेच ठेवायचं आहे। आणि इथे लास्ट पेजमध्ये मी माझा म्हणजे लोगो जो आहे, माझा नंबर जो आहे तो टाकलेला आहे आणि नाव लिहिलेलं आहे। अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे। तुम्ही हा जो लास्टमधला पेज आहे तो स्किप करू शकता। अशा पद्धतीने सर्व पेजेस जे आपण बनवून घेतलेले आहे, मी सविस्तर माहिती दिलेली आहे। आता इथे आपल्याला सर्व पेजेसला जे आहे जे टेक्स्ट वगैरे सर्व याला ॲनिमेशन द्यायचं, ते कसं द्यायचं आता बघा। आता हा जो गणेशा नाव आहे ना, हा असाच ठेवायचा आहे आपल्याला। आता इथे गणेशाच्या नावाला काय गणेशाच्या फोटोला काय करायचं आपल्याला, पुन्हा ॲनिमेटमध्ये यायचं आहे आणि सजेशनचं द्यायचं आहे। सजेशनमध्ये कुठलीही सेटिंग करायची नाही आहे, साधं सिम्पल द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फक्त इथे ऑन इंटर करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे। आता इथे बघा खालच्या साईडने पण इथे आपल्याला ऑन इंटर करून घ्यायचं आहे, सर्व याला ऑन इंटर करायचं आहे। आणि अशा पद्धतीने सर्व जे टेक्स्ट वगैरे आहे ना, सर्व टेक्स्ट आहे, फोटो आहे, अशा पद्धतीने सेटिंग करायची आहे। बघा पुन्हा या फोटोवर मी टच करते, फोटोवर टच केल्यानंतर बघा ॲनिमेशनमध्ये यायचं, ॲनिमेटमध्ये यायचं आणि सजेशनमध्ये यायचं आहे। ह्या टोपीपर्यंत सर्व याची जे स्पीड आहे ना याची ह्या टोपीपर्यंत ठेवायची आहे, इंटेन्सिटी टोपीपर्यंत ठेवायची आहे किंवा थोडंसं एका लाईनमध्येच ठेवायचे सर्व सेटिंग आणि ऑन इंटरवर टच करून सर्व याच्या सेटिंग करून घ्यायचे। टेक्स्टचं पण तसंच करायचं आहे, टेक्स्टला पण तसंच द्यायचं आहे आणि इथे याला पण तसंच द्यायचं आहे, सर्व याला एकच द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण लावलेलं आहे, फक्त आपल्याला बॅकग्राऊंडलाच आपल्याला पॅन ॲनिमेशन लावायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व जो माझा व्हिडिओ आहे तो एडिट करून घेतलेला आहे। आता इथे बघा फायनल व्हिडिओ कसा बनलेला आहे ते दाखवते मी तुम्हाला। वरती बघा ॲरो दिलेला आहे, त्या ॲरोवर 3 नंबरचं टच करायचं, अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ जो आहे तो बनलेला आहे। आता इथे बघा या व्हिडिओला सॉन्ग कसं लावायचं मी ते दाखवते तुम्हाला। आता इथे तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल, आता याला ट्रान्झॅक्शन लावायचेच आहे अजून। पुन्हा इथे प्लसच्या चिन्हावर बघा, आता तुम्हाला खाली वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसेल, प्लसच्या चिन्हावर टच करायचं आणि इथे ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं। ट्रान्झॅक्शनमध्ये आल्यानंतर पहिल्या नंबरचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो द्यायचा आहे, पद्धतीने ऑल टू पेजवर करायचं आहे। आणि त्या ट्रान्झॅक्शनला पुन्हा टच केल्यानंतर इथे त्याची ड्युरेशन म्हणजे त्याची लेंथ आहे ते वाढवायची, ते दिलेले आहे। तुम्ही इथे 2.8 पर्यंत करू शकता किंवा इथे तुम्ही 5 जरी केलं तरी चालते। आणि तुम्हाला ह्या लाईनमध्ये जर तुला थोडं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही डायरेक्ट टाईप पण करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही याचे ट्रान्झॅक्शनचे जे ड्युरेशन आहे त्याचं वाढवू शकता। बघा इथे अशा पद्धतीने मी 0.5 ठेवलेलं आहे, सर्व याला द्यायचं आहे। तर इथे पुन्हा त्या ड्युरेशनवर टच करायचं आणि अप्लाय बिटवीन ऑल पेज करायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पेजेसला लागून जाते। बघू शकता इथे सर्व पेजेसला लागलेलं आहे। आता याला सॉन्ग कसं लावायचं हे बघूया। पुन्हा इथे अपलोडमध्ये यायचं, अपलोडमध्ये आल्यानंतर ऑडिओमध्ये यायचं, ऑडिओमध्ये आल्यानंतर अपलोड फाईलमध्ये यायचं आणि डिव्हाइसमध्ये जायचं। डिव्हाइसमध्ये आल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला 3 लाईन दिसेल, डाव्या साईडने तिच्यावर टच करायचं, पुन्हा ऑडिओमध्ये यायचं। आता तुमचा जो ऑडिओ आहे, जो तुमच्या म्युझिक ॲपमध्ये ऑडिओ जो राहतो तो घ्यायचा आहे, कुठलाही घ्या। आता मी इथे कुठलाही घेते, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्यायचा आहे। तर मी जो देणार आहे तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। मग इकडला हात येते मी, अशा पद्धतीने मी यावर टच करते आणि इथे जो आहे डन करते आणि हा डन केल्यानंतर हा जो आहे कॅनवा ॲपमध्ये येऊन जातो। बघा आता इथे हा आलेला आहे, अशा पद्धतीने हा आला। आता इथे आल्यानंतर याला पुन्हा मी टच करते। आता हा 15 सेकंदचा आहे म्हणून मी डिलीट करते आणि जो ऑलरेडी आहे माझ्या ह्याच्यात तो घेते मी। आता इथे बघा मी हा घेते, हा घेतल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे स्प्लिटचं जर टच केलं ना स्प्लिट होत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्प्लिट जर होत नसेल तर इथे 8 पेजेस आहे, इथे काय करायचं, हा जो सॉन्ग आहे ना हा लास्टमधून असा कट करत आणायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही कॅनवामध्ये सॉन्ग लावू शकता। अशा पद्धतीने आपण सॉन्ग लावला। आता हा डाउनलोड कसा करायचा हे पण बघा। आता इथे वरती एक डाउनलोडचा आयकॉन दिलेला आहे 2 नंबरचं, यावर टच करायचं, पुन्हा इथे डाउनलोडवर टच करायचं आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्येच घ्यायचं आहे आणि पेजवर सिलेक्ट करायचं। आता इथे बघा तुम्ही सॉन्ग कितीही मोठं लावा तर जेवढे तुम्ही पेज सिलेक्ट कराल तेवढंच तुम्हाला ते सॉन्ग येणार आहे। बघा आता इथे आपले 8 पेजेस आहे, इथे मी जेवढे पेजेस आहे माझे सर्व जे आहे सिलेक्ट करून घेते 8च्या 8 पेजेस आणि इथे डन करते, डाउनलोडवर टच करते। आता डाउनलोड केल्यानंतर सर्व पेजेस जे आहे ते डाउनलोड होईल, म्हणजे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड होणार आहे। अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण हा जो व्हिडिओ आहे एडिट केलेला आहे कॅनवामध्ये, सोप्या पद्धतीने मराठीमध्ये। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर अजून प्रोफेशनल बनवायला शिकायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला नक्की बघायचा आहे, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ। आणि हा व्हिडिओ जो आहे आपण दुसऱ्या ॲप वापरून छान पद्धतीने एडिट करणार आहोत, त्याला इफेक्ट लावणार आहोत
आणि कॅनवाच्या मदतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पुढचा पण व्हिडिओ आपण कॅनवाच्याच मदतीने बनवणार आहे। हाच व्हिडिओला आपण इफेक्ट कसे लावायचे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर उद्याचा ही व्हिडिओ बघायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।